हॅलो, कशा आहात सगळे? चला तर मग आज पौष्टिक अशी कळण्याची भाकर आणि झणझणीत ठेचा बनवूया. त्यासाठी मी हिरवे मूग, उडीद आणि दादर दळून आणायला दिलेली होती, तेच मी इकडे दळून आणलेलं आहे. तुम्हाला अजून काही गोष्टी ॲड करायच्या असेल नक्कीच तुम्ही करू शकता. चला तर मग आपण भाकर बनवायला सुरुवात करूयात. परातीमध्ये चांगलं पीठ चाळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं, हळद टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं. हळद ऑप्शनल आहे. त्यानंतर पीठ चांगलं मळून घ्यायचं. आपण जसं पुरींसाठी पीठ मळतो ना, त्या पद्धतीने पीठ मळायचं आणि मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायचा. आपण जसं रेग्युलरच्या पोळ्या लाटतो ना, त्याच प्रकारे लाटायचे आणि मस्त असं तेल वगैरे लावायचं. माझ्या मम्मीकडे तर भाकरसारखं थापतात, पण इकडे तसं नाही, त्यामुळे मी या पद्धतीनुसार करते. चला तर मग मला ठेचासुद्धा बनवायचा होता. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या मस्त अशा भाजून घेतल्या. खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ हे सगळं टाकून चांगलं ठेचून घेतलं. तव्यामध्ये तेल टाकायचं आणि तो ठेचलेला ठेचा टाकायचा आणि मस्त परतून घ्यायचा आणि भाकरीवर ठेवायचा. हा अप्रतिम लागतो. खरंच तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.